अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रुग्णसेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक वेदनादायी घटना समोर आली। उपचारासाठी आलेल्या एका आदिवासी महिलेला आपल्या गंभीर आजारी पतीला पाठीवर घेऊन रुग्णालय परिसरात फिरावं लागल्याचा प्रकार उघडकीस आला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका आदिवासी महिलेची संघर्षमय कहाणी समोर आली। आपल्या आजारी पतीला उपचार मिळावेत या आशेने ती महिला रुग्णालयात दाखल झाली होती। मात्र तिच्या पतीची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना चालणंही शक्य नव्हतं। रुग्णालयात पोहोचल्यानंतर महिलेनं स्ट्रेचर किंवा इतर मदतीची अपेक्षा केली, मात्र वेळेवर कोणतीही सुविधा उपलब्ध न झाल्यानं तिला आपल्या पतीला पाठीवर घेऊनच विविध विभागांमध्ये जावं लागलं। उपचाराच्या शोधात ती रुग्णालय परिसरात भटकत राहिली। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये महिला आपल्या पतीला पाठीवर घेऊन रुग्णालयात फिरताना दिसत आहे। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी रुग्णालयातील मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत। रुग्णालयात सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी उपलब्ध असतानाही अशा प्रकारची वेळ एका गरजू कुटुंबावर का आली, याबाबत नागरिक आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अधिक संवेदनशील आणि तत्पर सेवा मिळणं गरजेचं असल्याची भावना व्यक्त होत आहे। दरम्यान या घटनेनंतर रुग्णालय प्रशासन याची दखल घेऊन नेमकी काय कारवाई करते आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती पावलं उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत।